त्यांना समाधान आहेच. समाधान असल्याशिवाय ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसलेच नसते. प्रश्न हा आहे की नैतिकता, अर्थात त्याची अपेक्षा आपण कोणाकडनं करतो ह्याचं आम्हालाही भान असलं पाहिजे. त्याच्यामुळे ठीक आहे. आणि ज्या पद्धतीने सगळे व्हिडिओज येत आहेत ते मी आधीच सांगितले, ह्याच्यातनं काय होईल असं आम्हाला काय वाटत नाही. असं मी पहिल्या दिवसापासून सांगतो. काय म्हणते महाराष्ट्राची जनता बघते सगळं. त्यांचा संबंध नाही, मात्र त्यांच्याबरोबर कराडचा संबंध आहे. असं आहे की आम्ही काही ते गुन्हेगार आहेत, त्यांनी खून केलाय म्हणून नाही राजीनामा मागते. खून कोणी केला आणि त्याच्या मागे कोण आहे हे जर शोधायचं असेल तर त्यांचा राजीनामा गरजेचा आहे. उद्या जिथे चौकशी चालू असेल तिथे जाऊ शकत नाहीत का? हे जाऊ शकतात आरामात, फिरत गेले, झालं, चौकशी संपली. कारण का तिथे गेल्या सगळ्या पोलिसांना उभं राहावं लागेल. अरे साहेब आले, साहेब आले, साहेब आले, झालं. खूप दिवसांनी प्रतिक्रिया दिली, इतका दिवस मौन बाळगलं होतं का असं देखील प्रश्नचिन्ह असं आहे की सगळंच क्रोनॉलॉजी बघितली, म्हणजे कसं 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 घडत आलंय तर आपल्या बरोबर लक्षात येतं की एवढे आता कसं काय बोलायचं सुचतंय. ह्याच्या मागे नेमकं काय घडत होतं, पडद्याच्या मागे काय चालू होतं, पडद्याच्या पुढे काय चालू होतं, वेगळं काय त्याच्यात. सखोल चौकशी करावी असं देखील ते म्हणतात. सखोल चौकशी होईल ना, पण तुम्ही मंत्रिमंडळात असताना नाही होऊ शकत. तुम्ही मंत्रिमंडळात असताना चौकशी होऊ शकत नाही. पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतो. आमचा काय स्टँड बदलला नाही. आम्ही कुठल्याही दिवशी आम्ही हे म्हणालो नाही की खुनातले तुम्ही आरोपी आहात, पण जे खुनातले आरोपी आहेत ते तुमचे खाते. विष्णू चाटे हा कोणाचा माणूस आहे? नावासकट सांगतो, विष्णू चाटे हा कोणाचा माणूस आहे? तुमचा पक्षाचा तो तालुका अध्यक्ष आहे. आपण हे सांगू शकाल का तो माझा माणूस नाही म्हणून? म्हणजे अख्खा गावावरती दरोडा घालायचा, सगळे आपलीच माणसं असतात, त्यांचा माझा काय संबंध? असं असेल तर ठीक आहे. मग काय याचाच अर्थ असं म्हणाला की त्यांची माणसं आणि मुंडेंचे संबंध जवळपास संबंध आहे. कशाला संबंध? विष्णू चाटे नाव, विष्णू चाटेचा सीडीआर काढा आणि विष्णू चाटे कुठे कुठे कोणाकोणाशी बोलायचे नावं काढा. असं असतं की साधारण पोलीस माहिती देतात की आतापर्यंत चौकशीत हे निष्पन्न झालं. हा पहिला गुन्हा आहे, याच्यात पोलीस सांगायलाच तयार नाहीत बाहेर काय. एवढं काय घडलंय? खूनच झालाय ना. मग विचार केला तर खूनच झालाय. एवढी गुप्तता, एवढं सगळं बाळगण्याचं काय कारण आहे? कारण का आपण जर सांगत गेलो तर ह्याच्यातनं अजून खणलं जाईल आणि खणल्यानंतर हिरा हातात लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.